ठाण्यातील वाहतूक कोंडी, पर्यावरण आणि विकास कामांवर उपाययोजना करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते। बैठकीत बोलताना मंत्री सरनाईक यांनी घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत जड माल वाहतूक बंद ठेवण्याची आणि ती भिवंडी मार्गे वळवण्याची सूचना केली आहे। त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल असं ते म्हणाले। शिवाय सरनाईक यांनी सांगितलं की तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी 1800 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून बहुतांश कामांचं लोकार्पण 15 ऑक्टोबरपर्यंत करण्याचा मानस आहे। घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते 31 डिसेंबरपर्यंत जोडण्याचे तसंच रस्त्याच्या मधल्या मोकळ्या जागांचं सिमेंट अस्तरीकरण करण्याचेही निर्देश त्यांनी दिलेत। ठाण्यात वनराई क्षेत्र वाढवण्यासाठी नागला बंदर खाडी किनारा विकसित करताना वृक्षारोपण करावं अशी सूचना सरनाईक यांनी केली। शहरातील वाढत्या भटक्या श्वानांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासावर उपाय म्हणून शहराबाहेर श्वान पुनर्वसन केंद्र उभारण्याचीही कल्पना त्यांनी मांडली आहे। पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीसाठी लवकरच ठाण्यात पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे। 52 किलोमीटर लांबीच्या या मार्गात 63 स्थानकं असतील। प्रवासी दर 30 रुपये प्रति टप्पा असणार आहे। प्रकल्पाची सुरक्षितता आणि व्यवहार्यता तपासल्यानंतरच तो मार्गी लावला जाईल असंही ते म्हणाले। तसंच गडकरी रंगायतने डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहानंतर ठाण्यात 3रं नाट्यगृह घोडबंदर परिसरात उभारण्यात येणार आहे। याचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लवकरच होईल। दरम्यान कांदळवन उद्यान, कासार बडवली तलावाचं सुशोभीकरण, जुन्या उद्यानांचं नूतनीकरण, विहिरींचं पुनरुज्जीवन, लता मंगेशकर संगीत विद्यालय आणि शहरातील चौकाचं सुशोभीकरण या कामांचा आढावा घेत विविध विकास प्रकल्प गतीनं पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिलेत। मी आयुक्तांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आयुक्तांनी पहिली म्हणजे जे प्राणीप्रेमी आहेत त्यांना आनंदाची गोष्ट आहे, कारण हा महत्त्वाचा विषय ठाणे महानगरपालिका नाही तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून गरजेचा आहे। कारण सुप्रीम कोर्टानं दिल्लीचे जे भटके श्वान आहेत त्या श्वानांना दिल्लीच्या बाहेर काढायचे आदेश दिलेत। तशीच परिस्थिती भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरामध्ये होऊ नये यासाठी मी आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे। त्या पत्राच्या अनुषंगानं त्यांना विनंती केलेली आहे की शहराच्या टोकावर म्हणजे ह्या बाजूला गायमुख परिसरामध्ये किंवा त्या कल्याण साईडवरनं येताना दिवा परिसरामध्ये किमान 1 ते 2 एकर जागा ही श्वानांच्या एक डॉग्स होम म्हणून त्या ठिकाणी तुम्ही परवानगी द्यावी, जेणेकरून त्या ठिकाणी शहरातील जे भटके कुत्रे आहेत त्यांना जर त्या ठिकाणी दिलं, त्यांचं संगोपन केलं, त्यांना ज्या काही जेवणाची किंवा काही त्यांना आजार वगैरे असेल तर त्याची चांगल्या प्रकारे त्यांची निगा व देखभाल करता येईल, त्यांना खाणंपिणं चांगलं देता येईल आणि शहरामध्ये प्रामुख्यानं सर्वसामान्य जनतेला जो त्रास होतो, लहान मुलांना जो चावा घेतो आणि त्यामुळे शहरामध्ये एक भीतीचं वातावरण लहान मुलांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जे निर्माण झालेलं आहे ते सोडवण्याला मदत करेल। आणि आयुक्तांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ताबडतोब ती सूचना मान्य केली आणि दिवा येथे आणि गायमुख येथे किमान 1 ते 2 एकरचा तो भूखंड आम्ही ताब्यात घेऊन एका स्वयंसेवी संस्थांना, कारण अनेक NGO आहेत की तो NGO खर्च पण करायला तयार आहे, म्हणजे महापालिकेचा 1ही रुपया खर्च न करता आम्ही जर जागा देऊन त्या डॉग्स होमसाठी जर जागा दिली तर स्वयंसेवी संस्था सुद्धा तो खर्च उचलायला पूर्ण तयार आहे।